आज आपला इंग्लिश बोलायला शिकण्याचा कितवा दिवस आहे? चौथा. बरोबर आहे. गेल्या 3 दिवसामध्ये आपण काय शिकतोय की दैनंदिन जीवनामध्ये आपण इंग्लिश कसं बोलायचं. मग पहिल्या दिवशी आपण काय पाहिलं? एखाद्याला भेटल्यानंतर इंग्लिश कसं बोलायचं. दुसऱ्या दिवशी आपण काय पाहिलं? बरोबर, करेक्ट. आपल्या घरी जर कोण आलं तर त्याच्यासोबत इंग्लिश कसं बोलायचं. तिसऱ्या दिवशी आपण काय पाहिलं? आपण कोणतरी जात असल्यावर काय म्हणायचं. करेक्ट. कोणीतरी आपल्यापासून दूर जात असेल तर त्याला निरोप देताना काय म्हणायचं. आणि आज आपण शिकणार आहे एखाद्याचं कौतुक इंग्लिशमध्ये कसं करायचं. मग कौतुक कधी कधी करतो आपण? कोणीतरी चांगलं काम केल्यावर आपण कौतुक करतो. कोणाचा तरी पहिला नंबर आल्यानंतर आपण कौतुक करतो. म्हणजे शाबासकी देण्यासारखं जे जे कोणी करेल तेव्हा आपण कौतुक करतो. मग इंग्लिशमध्ये कौतुक कसं करतो आपण? कधी केले का कौतुक तू? इंग्लिशमध्ये कौतुक करताना असं म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन्स. काय म्हणतात? कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजेच काय? अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे काय? अभिनंदन. आता ह्या कॉंग्रॅच्युलेशन खूप मोठा शब्द झाला ना. ह्याचा एक छोटा पण रूप आहे. जसं आपण मावशीला काय म्हणतो? मावशी म्हणतो. पण काही जण मावशीला माऊ पण म्हणतात ना. म्हणतात का नाही? मावशी हे मोठं होतंय म्हणून त्याचं ते छोटं रूप वापरतात, माऊ. तसं कॉंग्रॅच्युलेशन हा मोठा शब्द आहे. मग ह्याचं छोटं रूप काय? तर ह्याला आपण कॉंग्रॅट्स पण म्हणू शकतो. कॉंग्रॅट्स. जसं मावशीला काही लोक माऊ म्हणतात तसं कॉंग्रॅच्युलेशन्सला काही लोक कॉंग्रॅट्स म्हणतात. त्याचा सुद्धा अर्थ काय होतो मग? अभिनंदनच. बरोबर. आता एखाद्याने खूप मोठं काम केलं, आपल्याला वाटलंच नव्हतं असं काम तो करू शकेल किंवा असं काम लोक करू शकतील, पण ते काम त्यानं केलं तर त्याला मोठी शाबासकी दिली पाहिजे ना. मग त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ब्रॅवो. काय म्हणतात? ब्रॅवो. ब्रॅवो म्हणजे काय? वाह, शब्बास. ब्रॅवो म्हणजे काय? वाह किंवा शब्बास. हे काम कधी ब्रॅवो म्हणतो आपण? एखादं मोठं जर काम केलं असेल कुणी तर त्याला आपण काय म्हणतो? ब्रॅवो म्हणतो. त्याच्यासोबत अजून एक इंग्लिशमध्ये शब्द आहे. एखाद्याने एखादं काम जर चांगल्या पद्धतीने केलं, म्हणजे त्याला आपण ही बाग आहे, ती बाग स्वच्छ करायचं काम दिलं आणि त्यांनी जर व्यवस्थित पद्धतीने केलं तर त्याला आपण काय म्हणलं पाहिजे? छान मराठीमध्ये. पण इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? वेल डन. वेल म्हणजे काय? चांगलं. डन म्हणजे काय? केलं. म्हणजे एखादं दिलेलं काम किंवा एखाद्यानं स्वतः करत असलेलं काम जर त्यानं चांगल्या पद्धतीनं केलं तर त्याला आपण काय म्हणतो? वेल डन. वेल डन म्हणजे काय? छान केलंस. छान केलंस. त्याच्यासोबत आपण असंही म्हणू शकतो, अजून 2 शब्द आपण वापरू शकतो. एखाद्यानं जर चांगलं काम केलं तर त्याला आपण ग्रेट पण म्हणू शकतो. ऐकलाय का हा शब्द कधी? ग्रेट. ग्रेट म्हणजे काय? उत्कृष्ट, छान, मस्त. म्हणजे एखाद्यानं चांगलं काम केलं तर त्याला आपण ग्रेट सुद्धा म्हणू शकतो. आणि
एखाद्याने सुंदर काम केलं तर त्याला आपण एक्सलेंट पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? एक्सलेंट पण म्हणू शकतो. एक्सलेंटमध्ये म्हणजे सुद्धा उत्कृष्टच. शाळेमध्ये कधी कधी शिक्षक आपल्याला एक्सलेंट ग्रेड देतात ना. वहीवर होमवर्क मध्ये काय लिहितात? गुड लिहितात, एक्सलेंट लिहितात. एकदम चांगला केला असता असेल होमवर्क तर काय म्हणतात? एक्सलेंट म्हणतात. एक्सलेंट म्हणजे उत्कृष्ट, तुम्ही चांगलं काम केलं. आता एखादं फूल पाहतोय आपण आणि ते फूल सुंदर असेल तर मराठीत कसं म्हणतो आपण? किती छान. किती छान आहे. अगदी बरोबर. मग ह्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणता येईल? आता तू जे सांगितलं तेच इथं लिहितो मी. एखादं सुंदर फूल दिसलं तर आपण काय म्हणतो? किती छान आहे. त्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणतात? हाऊ ब्युटिफुल. कसं म्हणतात? हाऊ ब्युटिफुल. म्हण बरं. हाऊ ब्युटिफुल. हाऊ ब्युटिफुल म्हणजे किती छान आहे. आता एखादी गुलाबजामुन खातोय आणि ते आपल्याला आवडलं तर आपण काय म्हणतो? किती छान आहे असं पण म्हणतो आणि किती गोड आहे असं पण म्हणतो ना. किंवा एखादं बाळ पाहिलं आपण आणि ते आपल्याला गोड वाटलं तर आपण काय म्हणतो मराठीमध्ये? किती छान. किती छान आहे पण म्हणतो किंवा किती गोड आहे पण म्हणतो ना. म्हणतो ना. तर किती गोड आहे, किती गोड आहे याला इंग्लिशमध्ये कसं म्हणता येईल? हाऊ स्वीट. स्वीट म्हणजे काय? गोड. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हाऊ स्वीट. मग आज आपण काय पाहत होतो? एखाद्याचं कौतुक कसं करायचं. तर एखाद्याचं कौतुक करण्यासाठी लागणारे जवळजवळ सगळ्या गोष्टी आपण इथं कमीत कमी शब्दामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. आता समजा यशनं एखादं चांगलं काम केलं जे त्याला जमेल असं आपल्याला वाटलं नव्हतं. जसं काय काम करू शकतो यश? जसं यशला आपण सांगितलं की घरातलं सगळं पाणी भरून ठेव आणि आपल्याला वाटलं तो करणार नाही, पण केलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल ना. मग आश्चर्य वाटल्यानंतर आपण मराठीत काय म्हणतो? कौतुक. आश्चर्य पण आहे आणि कौतुक पण आहे, तेव्हा आपण काय म्हणतो? कमालच केलीस म्हणतो ना. म्हणतो की नाही? तर हे इंग्लिशमध्ये कसं म्हणता येईल? हे इंग्लिशमध्ये कसं म्हणता येईल? ह्याला म्हणतात वंडरफुल किंवा हाऊ वंडरफुल. वंडरफुल. तर अशा पद्धतीने आपण कौतुक कसं करायचं इंग्लिशमध्ये हे आज आपण शिकलेलो आहे. सगळ्यांची उजळणी व्हावी म्हणून आपण ते शब्द एकदा म्हणून बघू. एक, कॉंग्रॅच्युलेशन्स किंवा कॉंग्रॅट्स. दुसरं, ब्रॅवो. तिसरं, वेल डन. चौथं, ग्रेट किंवा एक्सलेंट. पाचवं, हाऊ ब्युटिफुल. हाऊ ब्युटिफुल म्हणजे काय? किती सुंदर. हाऊ स्वीट म्हणजे काय? किती गोड. आणि वंडरफुल म्हणजे काय? कमालच. म्हणजे एखाद्यानं आश्चर्य वाटावं असं जर चांगलं काम केलं तर तेव्हा आपण वंडरफुल शब्द वापरतो. तर अशा पद्धतीनं आज आपण काय शिकलो? इंग्लिशमध्ये कौतुक कसं करायचं. त्यामुळे आज आता आपण इथे थांबूया. मग थांबताना काय म्हणलं पाहिजे? आणि का थँक्यू म्हणलं पाहिजे? व्हेरी गुड.